तटकरेंच्या घरी स्नेहभोजनासाठी निमंत्रण पण जाणार नाही असं गोगावले म्हणाल्यात। रायगडावर आलेल्या लोकांची व्यवस्था करायची असं गोगावले म्हणाले। महिन्याभरात पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल असंही गोगावले म्हणाले। आपल्याबरोबर मंत्री भरतजी गोगावले आहेत। गोगावले साहेब, रायगडावरती कार्यक्रम झाला, कसा कार्यक्रम झाला? अमित शहांनी जोरदार भाषण केलं, छत्रपती शिवरायांना महाराष्ट्रापुरतं मर्यादित ठेवून। बरोबर आहे, अमित भाई माणूसच जोरात आहेत, त्याच्यामुळे भाषण पण त्याच ताकदीने केलं आणि वस्तुस्थिती आहे ते आले, त्यांना पसंत पडलं आणि अत्यंत चांगला कार्यक्रम झाला, नेत्रदीपक कार्यक्रम झाला। मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेंना भाषणाची संधी दिली, मुख्यमंत्र्यांनी बोलणं अपेक्षित होतं, मात्र ते म्हटले की एकनाथ शिंदे साहेब आमच्या वतीने बोलतील। मत दिलं ना, कारण काय आहे, शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा ते उपमुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनाही बोलायला देत होते ना, असं आहे ते। आज सुनील तटकरेंच्या घरी स्नेहभोजनाचा कार्यक्रम होता, त्यामुळे पालकमंत्री पदावरून बरीच चर्चा आहे की पालकमंत्री पदाचा आज काय असं काय नाही ना, आता तिथं पहिले जाऊ दे, पोचू दे त्यांना काय, कारण एकतर 1:40 इथं जायचं होतं, ते आता जाईपर्यंत त्यांना 2:30 वाजतील कदाचित, आणि मग त्यांना परत पुढं कार्यक्रमाला जायचं आहे करता का असेल ना, आणि आपली लोक आहेत ना तिथं। तुम्हाला स्नेहभोजनाचं निमंत्रण दिलं? निमंत्रण दिलं जाणार आहेत का नाही? नाही, आम्हाला इथं हे सगळं बघायचं आहे ना, ते काय जेवण कधी करता येऊ शकतं, परंतु आलेली लोक जे मान्यवर माझ्या मतदारसंघात आलेले आहेत, तो मला त्याची हे आहे ना, त्यांची व्यवस्था करणं। पालकमंत्री पदाचा तिढा सुटणं अपेक्षित आहे, तुमच्या नावाची जोरदार चर्चा आहे की भरत गोगावलेंना पालकमंत्री पदाची संधी भेटू शकते, कधीपर्यंत हा सगळा मार्ग निघू शकतो? ह्या महिन्याच्या एंडिंगपर्यंत होईल असं दिसतं आता, आणि व्हायला पण पाहिजे असं मला वाटतंय। म्हणजे शिवसेनेकडेच पालकमंत्री पद येईल? हो हो, शिवसेनेकडेच। काय रे, काय पाहतोय की या महिन्याभरामध्ये पालकमंत्री पदाचा तिढा जो आहे तो सुटेल आणि शिवसेनेकडे पालकमंत्री पद येईल अशी अपेक्षा भरत गोगावलेंनी व्यक्त केल्यास पालकमंत्री। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, रायगड।